नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जैवविविधता व संवर्धन हा तिसरा घटक शिकत आहोत आणि या तिसऱ्या घटकातला आज आपण अंतिम घटक पाहणार आहोत। तर यामध्ये आहे भारतातील संकटग्रस्त प्राणी व वनस्पती। मग काय करायचं आहे आपल्याला? हा घटक का दिला असेल आपणास, किंवा आपणास माहिती नाही म्हणून दिला आहे का? तर नाही। तर आपण सुद्धा सजग व्हावं। जी वेळ त्या प्राण्यावरती, त्या वनस्पतीवरती आज आपणास समाजामध्ये दिसून येते, ती वेळ पर्यावरणात राहत असताना किंबहुना मानवाला सुद्धा भोगावी लागणार आहे। मग भारतात प्राणी आणि वनस्पतीच्या 132 प्रजातींचा समावेश आहे। कशासाठी? तर नॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन फॉर नेचर या संघटनेनं रेड लिस्टमध्ये किती प्रजातींचा समावेश केला आहे? 132। का? कारण त्यांचं नामशेष होण्याच्या मार्गावर हे आहेत। मग सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये दिसणारा हा माळढोक पक्षी, याला गेल्या 15 वर्षापासून खूप धोका निर्माण झाला आहे आणि तो नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे। त्याबरोबरच सायबेरियन क्रोच आणि नदीकाठी वावरणारी टिटवी या 3 पक्ष्यांचा अतिदुर्मिळ प्रजाती म्हणून नोंद करण्यात आलेली आहे। हा अतिशय मनाला वाईट वाटणारा विचार आहे, पण सत्य आहे। कारण पहा, शहर वस्ती वाढत आहे, तशा पद्धतीनं या पक्ष्यांची राहण्याची ठिकाणं सुद्धा नष्ट होत आहेत। 5-10 वर्षापूर्वी आपण अंगणामध्ये चिमण्या खूप मोठ्या प्रमाणात पाहत होतो, तर ह्या सुद्धा शहरापासून अलिप्त होत होत आता फक्त ग्रामीण भागात दिसत आहेत। शिवाय मधमाशा ह्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आपणास, किंवा मधपोळे हे दिसत होते, मात्र फुलपाखरांची संख्या, त्या मधमाशांची संख्या त्या रसाअभावी, त्या वनस्पती अभावी नष्ट होताना आपणास दिसून येत आहे। आणि आपण एकाच पद्धतीनं शेतीमध्ये ते मध उत्पादन करताना दिसून येतं। तसेच महाराष्ट्रामध्ये आढळणारा हा माळढोक पक्षी जो आहे, त्याची संख्या फक्त 250 ते 300 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। पहा बघा, महाराष्ट्रात जवळपास 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांना जर आपण 10 भागलो तर 10 पेक्षा सुद्धा कमी येणारी ही संख्या दिसून येते। म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा 9 सुद्धा पक्षी वाट्याला येणार नाहीत, एवढी कमी संख्या या माळढोक पक्ष्याची झाली आहे। म्हणजे संवर्धनासाठी राज्य सरकारला काय करावं लागलं आहे? ज्या ठिकाणी माळढोक हा पक्षी राहतो त्या ठिकाणी प्रतिबंधक क्षेत्र म्हणून लावण्यात उपाययोजना ठरवाव्या लागल्या। शिवाय भारतामध्ये उभयचर म्हणजे जमीन आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी ज्यांचं वास्तव्य असतं त्यांना उभयचर प्राणी असं म्हणतात। तर त्या 18 प्रजाती आहेत, माशांच्या 14, तर सस्तन प्राण्यांच्या 10 प्रजाती दुर्मिळ होत आहेत। तर केरळमध्ये आढळणारी कोकणी दुधी ही वनस्पती सुद्धा अतिशय दुर्मिळ, म्हणजेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। कारण वाढत्या या पर्यावरणावरील संकटामुळे आपणास अशा प्रकारचे हे समस्या दिसत आहे। पुढचा घटक आहे जैवविविधतेचे संवर्धन, प्रत्येकाची जबाबदारी।
बघा, डोंगराळ भागात जंगलात राहणाऱ्या लोकांना तिथल्या वनस्पतीचे उपयोग त्यांना पटवून दिल्यास ते संवर्धनासाठी प्रयत्न करतील व शहराकडे नोकरी धंद्यासाठी येणारे लोंढे थांबतील व स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल. हा भविष्याचा अंदाज आहे. पहा, आपण वनस्पती म्हणलं की शेतीकडे पाहतो, मात्र त्या प्रामुख्याने वनस्पती आहेत का? नाही. त्या वनस्पती मुख्य रूपाने म्हणजेच आपणास असं म्हणायचं आहे की दीर्घकाळ टिकणाऱ्या त्या वनस्पती नाहीत. त्याचा उपयोग आपण पैसे कमवण्यासाठी करत असतो, म्हणून त्याचं ठराविक कालावधीनंतर काय होतं, नष्ट केल्या जातात. मग जे भारतीय संस्कृतीमध्ये जे मोठे वृक्ष आहेत म्हणजे वड, पिंपळ, औदुंबर, चिंच अशा वनस्पतीबद्दल आपण बोलत आहोत. मग त्यामध्ये तेंडूपत्ता, शिकेकाई, कोकम, रेशीम आदीद्वारे सहजगत्या अर्थार्जन शक्य आहे. अर्थार्जन म्हणजे अशा प्रकारच्या वनस्पती आपल्या आजूबाजूला वाढवल्यानंतर त्यापासून आपणास काही प्रमाणात पैसे मिळू शकतात. यासाठी स्थानिक पातळीवर शास्त्रीय, तांत्रिक व प्रशिक्षण देण्याची गरज आहे. मग 80% वनस्पती व प्राणी आपल्याला अजूनही माहीत नाहीत. त्यांची ओळख पटवून देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावं लागतं. आणि याच प्रेरणेतून भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आरोग्यवन हे गुजरातमध्ये नवीन उद्घाटन केलं आहे. या ठिकाणी आपणास वेगवेगळ्या औषधी गुणधर्माने युक्त असणाऱ्या विविध वनस्पतींचा तिथं परिचय करून दिला जातो आणि नैसर्गिक पद्धतीने त्याचा उपयोग काय होतो हे दर्शवलं जातं. मग आपण यामध्ये काय योगदान देऊ शकतो? तर आपण सध्याच्या तरुणाईकडे तंत्रज्ञान आहे आणि त्याचा वापर करून आपण लवकर प्रबोधन करू शकतो. आणि एखाद्या वेळेस म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखाद्या वेळेस जंगलात वणवा पेटल्यास मित्र ओळखीच्यांना एकत्र करून तो विझवण्याचा प्रयत्न करू शकतो आपण. त्यामुळे हजारो एकरातील ही जैवविविधता नष्ट होण्यापासून वाचवू शकतो. पर्यटन स्थळी सेल्फी घेण्याच्या नादामध्ये तिथल्या सौंदर्याचा ऱ्हास होणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे. म्हणजे फुले तोडणे, वनस्पती तोडणे हा प्रकार करू नये. शिवाय शेतकऱ्यांना बांधावर वड, उंबर, पिंपळ, चिंच अशा वनस्पती लागवड केल्यानंतर त्यापासून फायदा काय होतो हे सांगितलं पाहिजे आणि त्यापासून महत्त्वाचा हा घटक त्यांच्यासमोर ठेवला पाहिजे. कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे कीटकांसोबत अनेक वनस्पतीही नष्ट होतात. मग या कीटकनाशकांचा वापर करत असताना किती सावधगिरीने आणि तंतोतंत करायला पाहिजे हे शिकवलं पाहिजे. शिवाय सेंद्रिय उत्पादनाकडं भर दिला पाहिजे हे सुद्धा सर्वांच्या निदर्शनास आणलं पाहिजे. मग उन्हाळ्यामध्ये आपण पक्ष्यांसाठी अन्न पाणी हे छतावर ठेवू शकतो किंवा झाडांना एक वेगळ्या प्रकारचे एक मडके बांधून त्यामध्ये त्यांची सोय करू शकतो. त्यामुळं काय होतात, हे प्राणी जिवंत राहण्यास मदत होते. आपला महाराष्ट्र हा पर्जन्य कमी असलेला प्रदेश आहे. विशेष उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागामध्ये हरिण किंवा हरणाचे छोटे पाडस
हे पाणी पिण्यासाठी ना इलाजाने मानवी वस्तीमध्ये येत असते, तेव्हा कुत्रे किंवा इतर हिंस्र प्राणी यांच्यापासून शिकार होणे, मानवापासून शिकार होणे किंवा पाण्याअभावी त्यांचा मृत्यू होणे, अशा प्रकारच्या घटना दिसून येतात. म्हणजे एकंदरीत हा उन्हाळा त्यांच्या जीवावर बेतल्यासारखाच असतो. मग अशावेळी आपण गावाच्या बाहेर एक विशिष्ट पाणवठ्याची सोय करणे, अशा प्रकारच्या विविध योजना राबवणे, यातूनच आपण या भारताचे सुजाण नागरिक होऊ शकतो आणि आपले योगदान देऊ शकतो. या पद्धतीनं हा 3रा चॅप्टर इथंच संपतो. या पर्यावरणामध्ये अभ्यास करण्यासाठी आपण भेटूया पुढच्या नवीन चॅप्टरसह. धन्यवाद.